लोकांचं नाही माझं त्यातच आहे साहेब. तुमच्या म्हणण्याने किती दिवस ऐकले पेट्रोल टाकून फुकून घेणार आहे. मला लोकांचं करीत नाही कसं मला करीत नाही मला सांगा ना. अरे बाबा तुझं काम करीत नाही ना मला 3 वर्ष झालं तुम्ही करता मला. आज माझे लेकर आपण नाही मी आपण नाही तरी मला हानमार करतात लोक येऊन तरी तुम्ही काय करीत नाही. फुकून घेतो कागद दाखव का रे कागद दाखव रे कागद दाखव ऐका ना बाबा मला मी 3 वर्ष झालं मी 3 वर्ष झालं मोबाईल यामध्ये घ्या त्याला नाही अहो तुम्हाला माहिती नाला काढला अधिकारी आले तर आपण मार्गी काढला तुमचा विषय. अहो ते म्हणजे 2 समाज 3 दिवस समाज किती दिवस पेट्रोल टाकून घेतलं काय घेतलं ना टाकून काय झालं कुठल्या मागण्यात काय मागण्यात आपल्या कशामुळे पेट्रोल टाकून अहो तर माझं येत अर्धा एकर म्हणजे 10 गुंठ्यात पाणी लोक मार करतात मला तरी मन धरीत नाहीत मला. मी तुम्ही अर्ज केला नव्हता अर्ज केला का अर्ज केला तरी मोबाईलवर माझं सगळं निर्णय झालेला आज आपण काऊन निर्णय घेतला जीव द्यायचा काऊन निर्णय घेतला आपण पर्याय का जीव द्यायचा मला हानमार करायचे लोक येऊन तिथे तरी गाव कोणतं आपलं तांब्यामध्ये शेत कुठं आहे आपलं इथं कासरपाली मध्ये देत आहे आपलं. तर काय आहे त्यांचं प्रकरण तहसीलदार साहेबांनी यांच्या प्रकरणामध्ये सुनावणी घेऊन रस्त्याचा आदेश पारित केलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे रस्ता खुला करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत पण केलेलं आहे. मी फाईल पाहून त्याची काय पोझिशन आहे ते सांगून तुम्हाला आम्ही त्यांना अवगत करतो आणि त्यांना माझी अशी विनंती राहील की प्रशासन त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आपण निश्चितपणे सॉल्व्ह करू. त्यांनी असा मार्गाचा अवलंबन करू नये. या तुम्ही आतमध्ये या. चला चला मला काय म्हणले पोलीस सर्व्हिस करा पोलीस सर्व्हिस पोलीस सर्व्हिस करा म्हणले पोलीस सर्व्हिस केली पुन्हा काय म्हणले इलेक्शन लागले म्हणले लोक बाहेर गेलेले आता काय म्हणतात 2 आठवडे निघत नाहीत. आमचा एखादा लिकरू बाळ मेलं म्हणजे आम्ही हे करावं का आम्हाला हानमार होईल आम्हाला साहेब बोलले आता साहेब काढ दिला ह्यांच्या म्हणण्यावर मी ऐकलं ह्यांना विचारा साहेबाला साहेब म्हणजे तुम्ही नाला काढला त्या साहेबाकडून नोटीस पत्र यायला हो का यांना विचारा निकाल दिला कारवाई व्हायला त्याला अर्धा एकर 10 गुंठे अशी म्हणजे 10 गुंठे मला अर्धा एकर जमीन 10 गुंठे पाणी माझ्या घराने येऊन हानमार करते त्यांच्या बाजूला तहसीलदार साहेब 2-3 दिवस झालं रजेवर आहेत. फाईल पाहतो त्याच्यात काय इमिजिएट करता येते ते लगेच करून घेतो. अधिकारी नोटीस दिलेत का त्यांना बोलावून मंडळ अधिकारी आपण पाहू तुमच्या प्रकरणामध्ये आजच्या आज काय करता येते ते पाहू. तुम्ही आज तर या ना त्यांना बोलवले अपंग आहेत का चढता येत नाही ना पण शेत आपल्या शिवारात काय केलं तुमचं अहो आम्ही अर्ज दिला यांना सगळं केलं या मला म्हणजे आज करू उद्या करू परवा करू काहीच नाही करीना गेले. आज मला घरात अडचण काय होईल तुम्हाला काय अडचण माझं ते तयार नाही का मला वैद्य नाही आजूबाजूचं कोण वाचते मीच वाचते साहेब लोकांकडून करून वाचते पण अर्धा एकर जमीन आहे 10 गुंठे पाणी
लाईटच्या आजूबाजूचे माणसं मला मारतात, पाणी निघू द्यायला. पाणी साईडला वडा आहे, वडाला पाणी जाऊ द्यायला. हे म्हणतात आज काढू उद्या काढू. आज 3 वर्ष झालं यांच्यापाशी मी एवढ्या. कुठलं पाणी वळेल जाईल? हा वड्याचं नाही, शेतातलं पाणी वड्याला जावं लागेल ना. मग वड्यालाही पाणी निघू द्यायला. या 3 वर्ष झालं ह्यांच्यापाशी खिटीत कुणी बी म्हणून द्या. इथल्या कर्मचाऱ्यांनी इथं 3 वर्ष झालं येत नाही. मी तिथं गुन्हेगार आहे. 3 वर्ष झाले या साहेब. तुमच्या बाजूला निकाल लागला तरी बी दाखल उठून घेतलं. हा, माझ्या बाजूला निकाल लागला तरी मी म्हणते का करू उद्या करू. आज 3 वर्ष झाले. हा भेटाय साहेबांना भेटून घ्या. तुम्हाला मी सकाळी बोललो. त्याच्यावर मी राहूनच गेलो. मला काय चक्कच मारला. भालेकर यांच्या प्रकरणामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी यापूर्वीच त्या ठिकाणी चर खोदून पाणी काढून देण्यासाठी रितसर आदेश पारित केलेला आहे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाधिकारी धारूर यांना प्राधिकृत केलं होतं आणि 6 तारीख दिलेली होती. परंतु त्या दिवशी पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यामुळं त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही. आताच मी PI वाघमोडे साहेबांना बोललेलो आहे आणि त्यांनी उद्या पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी देतो असं फोनवर सांगितलेलं आहे. उद्या मंडळाधिकारी जातील आणि जी नियमाधीन कारवाई ती करतील. पेट्रोलतून जीव देण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी तहसीलदार मुंचार्ज आहे, त्यांनी आपली तात्काळ दखल घेऊन संबंधित पोलीस प्रशासन आदेशित केला आहे. काय मत आहे आपलं याबद्दल? काय नाही, काढून द्यावं. शेत आपलं काढून द्यावं. हा, आता पुढील आपण असा पर्याय वापरणार का? हे नाही वापरणार. शेतातलं पाणी निघले आपण काय वापरणार. बरं.